न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जीवाची पर्वा न करता एमएससीबी कर्मचाऱ्यांचा पराक्रम, अतिवृष्टीत संघर्ष करून पळसुंडे गावाला पुन्हा उजेड। अतिवृष्टी, मुसळधार पाऊस, दुथडी भरून वाहणारी पिंजरा नदी आणि जीवघेणा अंधार अशा अत्यंत बिकट परिस्थितीतही कर्तव्याला सर्वोच्च मानत एमएससीबी खोडाळा, मोखाडा विभागातील वायरमन व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अखंड परिश्रम घेत पळसुंडे गावाला पुन्हा प्रकाशमान केले। त्यांच्या या धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून ग्रामस्थांकडून त्यांना सलाम केला जात आहे। सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पिंजरा नदीवरील विद्युत वाहिन्या तुटल्याने पळसुंडे गावाचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता। नदीला आलेला प्रचंड पूर, भर पाण्यातील धोका आणि प्रतिकूल हवामान यामुळे दुरुस्तीचे काम अत्यंत आव्हानात्मक बनले होते। मात्र एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू केले। वाहत्या पाण्याचा धोका पत्करत तुटलेल्या विद्युत तारा दुरुस्त करणे, आवश्यक साहित्य घटनास्थळी पोहोचवणे आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत अखेर उशिरा रात्रीपर्यंत अखंड मेहनत घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला। रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या अथक प्रयत्नांमुळे पळसुंडे गाव पुन्हा प्रकाशमान झाले आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला। या संपूर्ण मोहिमेदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सातत्याने मार्गदर्शन करत कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले। प्रतिकूल परिस्थितीतही संपूर्ण पथकाने दाखविलेली शिस्त, समन्वय आणि सेवाभाव हा सार्वजनिक सेवेचा आदर्श ठरला आहे। स्वतःच्या कुटुंबाची चिंता बाजूला ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सुविधेला प्राधान्य देणाऱ्या या विद्युत योद्ध्यांच्या धाडसामुळे आज पळसुंडे गाव अंधारमुक्त झाले आहे। आपत्तीच्या काळात सरकारी यंत्रणा जनतेसाठी किती तत्परतेने काम करू शकते याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे। एमएससीबी खोडाळा, मोखाडा विभागातील सर्व अधिकारी, वायरमन आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या या साहसी, निस्वार्थ आणि कर्तव्यनिष्ठ कार्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या या सेवेबद्दल नागरिकांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे। मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटीलची रिपोर्ट।